सर, आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आंतरशालेय स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. त्या पण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतात. कशा पद्धतीच्या भावना आहेत? मुलांच्यामध्ये इतका उत्साह आहे, मुलं इतक्या छान पद्धतीने हे सगळं परफॉर्म करत आहेत. कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं? काय बघून वाटतं? उत्तम. हा उपक्रम यांनी चालू केला त्याबद्दल पहिलंच वर्ष आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप शुभेच्छा देतो. यांनी याची व्याप्ती वाढवावी. याच्यातले स्पर्धांचे प्रकार जे आहेत ते वाढवावेत. मग अधिक ज्या गोष्टी असतात, ज्याला आपण कला गुण आणि बाकीच्या गोष्टी म्हणतो, त्या बारीक बारीक गोष्टींना सुद्धा ॲप्रिसिएशन मिळालं, कौतुक मिळालं मुलांना, तर मुलं डेफिनेटली ते एन्करेजमेंट असते त्यांची आणि ते पुढे प्रगती करू शकतात. तर त्याबद्दल खरंच मनापासून कौतुक आहे स्मारकाचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा. सर, तुम्ही मगाशी आपल्या भाषणामध्ये एक महत्त्वाचा संदेश दिलात, की राहतो तो प्रत्येक माणसावरती प्रेम का असं शेवटचं वाक्य होतं. कशा पद्धतीने तुम्ही मुलांना संदेश देऊ इच्छिता ह्याच्या माध्यमातून तुम्ही भाषणात तर सांगितलंच आहे. पण आता बाईटमध्ये पण सुद्धा कशा पद्धतीने संदेश देऊ इच्छिता, कशा पद्धतीने लोकांनी आचरणात आणलं पाहिजे आणि आज किती गरज आहे त्याची? मला असं वाटतं की प्रत्येक बाबतीतनं फार कॅज्युअल किंवा फार गंभीर नसलेला अप्रोच खूप वाढत चाललाय. ज्या स्वातंत्र्य सैनिकांचा उल्लेख आज आपण सगळ्या भाषणांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बघितला, ते भयंकर पॉझिटिव्ह होते आपल्या मातीबद्दल, आपल्या देशाबद्दल, आणि म्हणूनच ते एवढं करू शकले. एवढं ज्याला वेड म्हणतो आपण, तर ते कमी होत चाललंय, डायल्यूट होत चाललंय असं वाटतं. प्रत्येकाला शिक्षण इथे घेऊन बाहेर जायचं आहे, जास्त पैसा कमवायचा आहे, आणि प्रत्येकजण लाईफस्टाईलबद्दल बोलतोय. इकडची लाईफस्टाईल नाही चांगली, इकडचे रस्ते नाही चांगले, इकडचे हे नाही चांगलं. कोणाला प्रेम नाही आहे, पोझिशन नाही आहे, स्वामित्व ज्याला म्हणतो आपण. तर ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नाही होऊ शकत असं मला वाटतं. की त्या नवीन पिढीमध्ये कसं रुजवायचं ते आपण, मला वाटतं ही भूमिका किंवा ही जबाबदारी पालकांची आहे आणि शाळेची आहे. ते शाळेत होतं आणि मग टिकतं. नाहीतर मग ते कॉलेजमध्ये तर फारच हाताबाहेर जातं आणि मग ते फक्त एक वेटिंग पिरियड असतो की मी आता शिक्षण घेणार आणि मग माझं माझं मी चांगलं काहीतरी बघणार. सो अशी खूप कमी उदाहरणं आहेत की इथे सगळं शिकून इथल्या काही गोष्टींसाठी योगदान देणारे वगैरे. ऑर्थोडॉक्स म्हणतील, मला लोक ऐकणारे की म्हणतील ह्याला काय जात आहे, जुन्या विचारांचा दिसतोय वगैरे. पण नाही, त्याला गत्यंतर नाही. आणि मला असं वाटतं येत्या काही वर्षात कुठल्या कुठे असणार आहे भारत. त्यामुळे आता अजिबात गरज नाही बाहेर जाऊन काही शिकायची, बाहेर जाऊन काही करायची, तुम्हाला प्रूव्ह करायची. तुम्हाला सध्या दिसते बाहेर परिस्थिती की कसं तुम्हाला लाथाडलं जात आहे. सो का का ती अगतिकता आणि ती लाचारी करायची आपण? तुमच्या देशात तुम्हाला इनफ तुमच्या गुणांना, तुमच्या बुद्धिमत्तेला मोबदला ज्याला म्हणतो आपण, नवीन पिढी सगळी मोबदल्याच्या गोष्टी करते. सो तो मी समाधान म्हणतो. तर ते मोबदला मिळणारं, समाधान मिळण्याच्या परिस्थिती येणार आहे काही दिवसात. तर ते मी म्हणायचा प्रयत्न होता माझा की राहतो तो देश, करतो ते काम, आणि संपर्कात येणारा माणूस, प्रत्येक माणूस कोणी असो, त्याच्यावर प्रेम करावं माणसाने. मनापासून प्रेम करावं. प्रेमाची, स्वामित्वाची, पोझिशनची भावना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते नाही होणार.